चालकाचा तोल गेल्याने एसटी बस सूतगिरणी गेटमध्ये घुसली। सुदैवाने प्रवाशांना दुखापत कोणतीही नाही। चोपडा आगाराची बस चोपडाहून नाशिककडे जात असताना चोपडा शहरापासून 10 ते 12 किलोमीटर अंतरावर रस्त्यावर असलेला खड्डा वाचवण्यासाठी चालकाचा तोल गेल्याने बस रोडच्या बाजूला असलेल्या सूतगिरणीमध्ये घुसली। या बसमध्ये जवळपास 61 प्रवासी होते। या अपघातामुळे प्रवाशांना काही दुखापत जरी झाली नसली तरी एसटी बसचं नुकसान झाले। या संदर्भात चोपडा आगार प्रमुख महेंद्र पाटील सदर घटनेची चौकशी करीत असल्याचं सांगितलं। सीसीटीव्हीमध्ये सदर घटना कैद झाली आहे। घटना पाहता सदर अपघातात प्रवाशांना दुखापत झाली असल्याचं वाटत होतं, परंतु सुदैवाने प्रवाशांना कुठलीही दुखापत झाली नसल्याचे आगार प्रमुख यांनी सांगितलं। काल आपल्या चोपडा आगाराची बस नाशिककडे जात असताना सूतगिरणीजवळ मोठा खड्डा होता। तर मोठ्या खड्ड्यात आपली बस अनकंट्रोल झाली आणि सूतगिरणीत घुसली। त्या बाबतीत आम्ही चौकशी करून कारवाई करीत आहोत। सदर बसमध्ये जवळजवळ 61 प्रवासी होते, त्याचप्रमाणे चालक वाहक होते, परंतु सुदैवाने कोणाला कुठल्याही प्रकारची इजा झालेली नाही। सदर गाडीचा नंबर MH14BT 2142 असा होता। सदरच्या घटनेची चौकशी चालू आहे। चौकशी अंती योग्य ती कारवाई करण्यात येईल। बसचं नुकसान झालेलं आहे? हो, बसचं जवळजवळ 10,000 पर्यंत नुकसान झालेलं आहे। सदर बस आज आम्ही विभागीय कार्यशाळेकडे पाठवू।